मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या सदस्य सौ वैशाली समाधान देवरे आणि सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या पुढाकाराने परिसरातील महिला आणि युवतींसाठी गरबा वर्कशॉप भाजप सदस्या सौ सरलाताई जाधव आणि सौ वैशालीताई देवरे यांच्या पुढाकाराने मौले हॉल येथे महिलांसाठी गरबा वर्कशॉप आयोजित करण्यात आला आहे। या वर्कशॉपचे उद्घाटन माजी नगरसेविका सौ माधुरीताई बोलकर, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या सातपूर मंडल अध्यक्षा सौ जान्हवी तांबे, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ सुलोचना गांगुडे, प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाणी मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या गरबा वर्कशॉपला प्रारंभ झाला आहे। महिला देतो, कारण की आपण कंटिन्यू काम घरातले काम सुटतच नाही। आपले स्वयंपाक झालं का काम, धुणं, भांडी हे सगळं चालूच असतं, पण आपण स्वतःसाठी जगायला शिकायला पाहिजे। खरंच खूप मी समाधान भाऊ आणि परत बाळासाहेब जाधवांचं, परत सरलाताईंचं, वैशालीताईंचं खूप मनापासून आभार मानते। खरंच महिलांसाठी खूप चांगलं एक असं व्यासपीठ तयार करून दिलं तर महिला तुमच्या खरंच कायम ऋणी असतील आणि तुम्ही ह्या दोघांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, एवढीच अपेक्षा करते। धन्यवाद। खास आणि खास ठेवलाय, कारण तुम्ही आता शिकणार परत नवरात्रीमध्ये बोलत नाही, बोलले जा आमच्या प्रॅक्टिस हे असतं ना, त्यांच्याकडे कुपन असतं ना, कुपन असतो, परत लकी ड्रॉ असतो, पैठण्या असतात, त्याचे तुम्ही जिंकू शकता। सर्वांचे मनापासून आभार। मोठ्या संख्येने तुम्ही पहिलाच दिवस असताना एवढ्या महिला उपस्थित झाल्या त्याबद्दल मी सगळ्या महिलांचे आभार व्यक्त करते। उपस्थित मान्यवरांचे स्वागत। आणि मागच्या वर्षी पण आपण ही कार्यशाळा घेतली होती, गरबा वर्कशॉप घेतला होता। मागच्या वर्षी पण खूप छान प्रतिसाद मिळाला। ह्या वर्षी पण खूप मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत। आपण 9 दिवस एकदम छान नियोजन केलेलं आहे। 9 दिवसाच्या रोज वेगवेगळ्या साड्या घालायचे, जे नवरात्रीचे कलर असतील ते कलर आपण घालायचे। आजचा व्हाईट होता, उद्या आपण रेड कलरची साडी घालून यायची आहे। आणि शेवटच्या दिवशी विविध बक्षीस कार्यक्रम महिलांसाठी ठेवलेले आहे, जसं वेशभूषा आहे, असं अजून आम्ही नियोजन करतोय। हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल, महिलांना कसा आनंद घेता येईल, हा आम्ही विचार करतो आहे। सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक। धन्यवाद।